नमस्कार मंडळी. तर आपण आलो मक्याच्या आणि गव्हाच्या रानात आलेलो आहोत आज. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की गहू किती छोटे छोटे होते. आता तुम्ही पाहू शकता गहू असे छान असे आलेले आहेत. गहू तुम्ही पाहू शकता, गहू अशा प्रकारे आलेले आहेत. आणि मका तुम्ही बघू शकता ती छोटी छोटी मका होती आणि आता एवढी अशी मका झालेली आहे. खूप छान अशी मका आलेली आहे. आणि मला कसं होतं माहिती आहे का, एकदा रानात आलं की घरी जाऊच वाटत नाही. हे म्हणजे निसर्गात घालवलेला वेळ कधीच असं वाया जात नाही, असं मी एका लाईन वाचली होती मोबाईलवर. अरे ती खरे आहे. हे जे आपण निसर्गासोबत आपण जो वेळ घालवतो ना, तो कधीच वाया जात नसतो. आणि ते वाक्य मला खरं वाटलं. आणि इकडच्या बाजूला बघायला गेलं ना, तर इथं आपला लसूण लावलेलं होतं, छान आलेलं आहे लसूण. आणि इकडे मग हे गहू आहेत. गहू छान आलेले आहेत. आणि मका तुम्ही पाहू शकता, मका छान आलेली आहे मका. माझ्या मागच्या टायमाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मका पण किती छोटी होती आणि गहू पण किती छोटा होता. पण आता ते छान असे आलेले आहेत. मी एकदा रानात आले की मला घरी जाऊ वाटत नाही. हे खूप असं छान वाटतं, मन समाधान वाटतं. रानात आलं की घरी जावं असं वाटत नाही, इथे तसं बसून राहावंच वाटतंय. इकडे चिमण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज ऐकत बसावं असं वाटतं रानात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.